हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ मध्ये मी अशा 10 टिप्स शेअर करणार आहे की ज्यामुळे तुम्हाला यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आपण कळत न कळत अशा चुका करत असतो की ज्यामुळे आपलं एज हे जास्त दिसतं आणि आपण जास्त मॅच्युअर्ड असल्यासारखं वाटतं. त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये काही अशा 10 टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला यंग दिसण्यासाठी मदत होईल. हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ हा स्टार्ट करूया. टिप नंबर 1, पोनीटेल. यस, आपण जेव्हा पोनीटेल बांधतो तेव्हा आपण शक्यतो लो पोनीटेल बांधतो. तर तुम्ही लो पोनीटेल बांधत असाल तर लो पोनीटेलने काय होतं की आपला चेहरा हा मोठा दिसतो आणि आपलं एज हे जास्त दिसून येतं. तर तुम्ही काय करा, जर तुम्ही पोनीटेल बांधत असाल तर शक्यतो तुम्ही हाय पोनीटेल बांधा. आता हाय पोनीटेलने काय होतं की आपण यंग दिसल्यासारखं वाटतो आणि आपला लुक हा यंग दिसतो. त्यामुळे तुम्ही हाय पोनीटेल बांधा. तुम्ही तुमचे केस हे मोकळेही सोडू शकता. त्याने तुमचा लुक हा यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर टिप नंबर 2, टिकली म्हणजेच बिंदी. तर जेव्हा आपण मोठी टिकली लावतो तेव्हा आपला चेहरा हा मोठा दिसतो आणि आपण एजेड दिसतो. त्यामुळे तुम्ही टिकली लावताना तुम्ही छोटी टिकली लावा. जेव्हा आपण छोटी टिकली लावतो तेव्हा आपला चेहरा हा नाजूक दिसतो आणि यंग दिसतो. तुम्ही मोठी टिकलीही लावू शकता, बट त्यासाठी तुमचा लुक तसा असायला हवा. तुम्ही साडी वेअर केलेली असावी आणि तुम्ही छान असं मिडल पार्टिशन केलेलं असावं. तेव्हा तुम्ही मोठी टिकलीही लावू शकता. त्याने तुमचा लुक हा खूप सुंदर दिसतो. नंबर 3, कुर्ती. यस, जेव्हा आपण कुर्ती वेअर करतो तेव्हा बऱ्याच लेडीज काय करतात की अशा लूज कुर्ती वेअर करतात. आता लूज कुर्तीमध्ये काय होतं की आपला लुक एक गबाळ्यासारखा दिसतो आणि आपलं वय हे जास्त दिसून येतं. काय करा, जर तुम्हाला कुर्ती घालायला आवडत असेल तर तुम्ही फिटेड कुर्ती वेअर करा. आता फिटेड कुर्ती जर तुम्ही वेअर केली तर त्यामध्ये तुम्ही छान अशा स्लिम दिसाल आणि त्यामध्ये तुमचा लुक हा यंगर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 4, बऱ्याच लेडीज काय करतात की तेच ड्रेस वेअर करतात. म्हणजे त्याच पॅटर्नचे ड्रेस हे वेअर करतात. कसं की पटियाला पॅन्ट असेल, त्यावरती कुर्ती असेल, त्यावरती ओढणी असेल, असे ड्रेस ते सतत वेअर करतात. तर मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही जे आज ड्रेस ट्रेंडिंग मध्ये आहेत की ज्या ड्रेसची फॅशन आहे ते ड्रेस तुम्ही वेअर करा. जर तुम्हाला कुर्ती घालायला आवडत असेल तर आजकाल मार्केटमध्ये फ्रिलवाल्या कुर्ती आल्या आहेत, कटवाल्या कुर्ती आहेत, त्यासोबतच अनारकली कुर्ती आहेत. अशा प्रकारच्या कुर्तीज आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि त्या ट्रेंडिंग मध्येही आहे. तर तुम्ही त्या प्रकारच्या कुर्ती नक्कीच यूज करू शकता. याने काय होईल की तुमचा लुक यंगर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. नंबर 5, जेव्हा काही मुली काय करतात, जेव्हा पंजाबी ड्रेस किंवा पटियाला ड्रेस वेअर करतात तेव्हा त्या काय करतात की अशा पद्धतीने दुपट्टा वेअर करतात. त्या दोन्ही साइडनी पिनअप करतात किंवा अशा पद्धतीने लॉंग दुपट्टा वेअर करतात. तर तसं अजिबात करू नका. तसं केलं तर तुम्ही एजेड दिसून याल आणि तुमचं वय हे जास्त दिसून येईल. या उलट तुम्ही जेव्हा दुपट्टा वेअर करता तेव्हा काय करा की वन साइड दुपट्टा वेअर करा. तर अशा प्रकारे तुम्ही जर दुपट्टा वेअर केला तर तुमचा लुक हा यंगर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 6 आहे हेअरस्टाईल. अशा मी बऱ्याच लेडीजला बघितलं आहे की त्या हेअरस्टाईल किंवा केस विंचरताना फ्रंटने अशा ओढून ताणून हेअरस्टाईल करतात आणि त्यामुळे काय होतं की त्यांचा चेहरा हा मोठा दिसतो आणि ऑटोमॅटिकली त्यामध्ये त्या एजेड दिसतात. तर या उलट तुम्ही काय करा की हेअरस्टाईल करताना तुम्ही फ्रंटने लूज हेअरस्टाईल करा. म्हणजे लूज केस सोडा. म्हणजेच कसं तुम्ही पफ करू शकता किंवा तुम्ही फ्रंटने फ्लेक्स काढू शकता. अशा प्रकारचे तुम्ही हेअरस्टाईल करू शकता. तर तुम्ही ओढून ताणून अशा हेअरस्टाईल अजिबात करू नका. फ्रंटने तुम्ही तुमचे केस हे लूज सोडा. त्यामुळे काय होतं, तुम्ही जर लूज हेअरस्टाईल केली तर त्यामुळे तुमचा चेहरा हा बारीक दिसतो आणि तुम्ही यंग दिसायलाही मदत होते. या उलट जर तुम्ही मिडल पार्टिशन करत असाल तर मिडल पार्टिशन ही तुम्ही अजिबात करू नका. मिडल पार्टिशनने काय होतं की आपला चेहरा मोठा दिसतो आणि आपण एजेड दिसतो. या उलट जर तुम्ही वन साइड हेअरस्टाईल केली, एका साइडला जर तुमचे केस घेऊन हेअरस्टाईल केली तर याने तुमचा चेहरा हा बारीक दिसतो आणि तुम्हाला यंग दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. टिप नंबर 7, फुटवेअर.
यस, तर अशा प्रकारचे जे फुटवेअर आहेत ते तुम्ही शक्यतो अवॉइड करा. लेटेस्ट ट्रेंडिंग जे फुटवेअर आहेत ते तुम्ही वेअर करा. तुम्ही शूज मध्ये सुद्धा फुटवेअर हे घेऊ शकता. जर तुमची हाईट कमी असेल तर तुम्ही पेन्सिल हिल्स ही ट्राय करू शकता. जर तुमची हाईट खूप जास्त असेल तर तुम्ही अशा प्रकारचे फुटवेअर ट्राय करा. यामध्ये तुमचा लुक ट्रेंडी, युनिक आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. टिप नंबर 8, जेव्हा आपण कुठे मार्केटमध्ये जातो किंवा कुठे प्रोग्रामला जातो किंवा कुठे मार्केटला किंवा शॉपिंगला जातो तेव्हा आपण ज्या बॅग्स या ट्रेंडिंग मध्ये आहेत त्याच कॅरी करायला हव्यात. तर तुम्ही पिक्चर मध्ये बघत असाल, एका बाजूला झोला बॅग आहे आणि एका बाजूला स्लिम बॅग आहे. आता ही झोला जी बॅग आहे ही आउट ऑफ ट्रेंड झालेली आहे, त्यामुळे ही तुम्ही अजिबात वापरू नका. जर तुम्हाला तुमचा लुक यंगर दिसावा असं वाटत असेल तर तुम्ही आजच्या ट्रेंड नुसार स्लिम बॅग ही ट्राय करा. नंबर 9, मेकअप. यस, तुम्ही जर घरी जरी असाल तरी थोडासा मेकअप हा करा. याने काय होतं की मेकअप केल्याने आपला लुक एनहान्स होण्यासाठी नक्कीच मदत होते. मेकअप म्हणजे तुम्हाला खूप डार्क असा मेकअप नाही करायचा. तुम्हाला फक्त एक छान असा काजळ लावा किंवा तुम्ही लिप बाम वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही मेकअप करू शकता. किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही एक हलकासा मेकअप हा करू शकता. काजळ लावू शकता, लिप बाम लावू शकता. अशा प्रकारे तुमचा लुक हा यंगर आणि एनहान्स होण्यासाठी नक्कीच मदत होईल. मोस्ट इम्पॉर्टंट आणि लास्ट टिप आहे की स्किन केअर. तुम्ही दिवसभर घरी असाल, कुठे जॉब करत नसाल किंवा बाहेर जरी जात नसाल तर तुमची स्किन केअर करणं हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही तुमची व्यवस्थित स्किन केअर केली तर तुम्हाला जास्त मेकअप करायची गरजही पडणार नाही आणि तुम्ही स्वतःमध्ये कॉन्फिडंट फील कराल. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स सांगितल्या आहे या 10 टिप खूप छोट्या छोट्या आहेत पण तेवढ्याच त्या महत्वाच्या आहेत. या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा लुक यंगर दिसण्यासाठी मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा. त्यासोबतच तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.